श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा मित्रमैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मी मिशो वरून जे काही प्रोडक्ट्स बोलवलेले आहेत तर ते मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे। कारण की आता लवकरच दीप अमावस्या येत आहे आणि आपले सण जे आहेत तर ते सणांना सुरुवात झालेली आहे। त्यासाठी काही प्रोडक्ट्स जे आहेत तर ते मी बोलवलेले आहेत। काही दिवे आहे आणि काही धूप अगरबत्तीचं जे आहे तर घर जे आहे तर ते मी बोलवलेलं आहे। तर तेच तुमच्या सोबत शेअर करणार आहे। तुम्हाला आवडलं तर नक्की मला कमेंट करा आणि तुम्हाला घ्यायचं असेल तर मी तसंही त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे, तर तुम्ही तिथून घेऊ शकता, काही हरकत नाही। जे प्रोडक्ट चांगले आहे त्याचं चांगलंच तुम्हाला मी सांगणार आहे आणि जे खराब लागले तर ते खराब देखील मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे। तर आज जे काही मी प्रोडक्ट्स बोलवलेले आहेत तर ते सर्व वस्तू चांगल्या आहेत आणि सर्व वस्तू अगदी छान आहेत आणि मला आवडल्या देखील आहेत त्या, तर त्याच तुम्हाला दाखवते। ज्या तुम्हाला हव्या असतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे, तर ज्यांना घ्यायचे असेल त्यांनी आवर्जून तुम्ही तिथून मिशो वरून घेऊ शकता। तर पहिली वस्तू जी आहे तर ते मी आता दीप अमावस्या येत आहे आणि आता श्रावण महिन्यात देखील आपले बरेचसे सण म्हणजे पूजा व्रत वैकल्य असतात, त्यासाठी मी दिवे बोलवलेले आहेत। तर हे जे दोन दिवे आहेत कुबेर दिवा काय याला म्हणतात मला असं वाटतंय, बघा कुबेर दिवा म्हणतात का काय म्हणतात मला कमेंट करून सांगा। याचं नाव मला आता येईना झालंय। तर हे बघा असे जे दोन दिवे आहेत तर ते मी बोलवलेले आहेत। हे बघू शकता, यामध्ये एक जे उबळी आपण म्हणतो ना आपली तेलाच्या कटल्यातली, तर ते उबळीवर तेल सहज बसू शकतं आणि भरून दिसायला छोटा आहे पण तेल खूप बसतं ताईंनो यामध्ये आणि खूप छान आहे। आपण आपल्या दरवाजामध्ये माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी आपण संध्याकाळी मी तुम्हाला सांगत असते की दिवा लावायचा दरवाजामध्ये, तर तुम्ही एक तुळशी जवळ सुद्धा लावू शकता हा दिवा आणि एक आपल्या उंबरठ्यावरती लावू शकता किंवा आपण ज्या दिवशी गुरुवारी जसं की पौर्णिमा असेल अमावस्या असेल त्या दिवशी आपण दोन्हीकडनं दोन दिवे लावतो। आता ज्यांना शक्य होत नाही कणकेचे दिवे तयार करणं, की जर कुणी आता समजा जॉब करत असतं काही कामानिमित्त बाहेर असतं त्यावेळी आपल्याकडनं तयार करणं शक्य होत नाही कणकेचे दिवे, तर मग आपण दोन्ही बाजूला असे दोन्हीकडून चौकटीवरती उंबऱ्यावरती आपल्या दोन्हीकडनं दोन दिवे जे आहेत तर हे लावू शकतो। हे बघा खूप छान दिवे आहेत आणि मला खरंच आवडले आहेत। पितळही खूप छान आहे आणि घासण्याला म्हणजे आपल्याला स्वच्छ करण्यासाठी खूप इझी आहे, जास्त काही हे पण नाही। हे बघू शकता, एक दिवा मी तुम्हाला दाखवते जवळून, दिसतो चांगला। आता दुसरं जे प्रोडक्ट्स आहे आपलं तर ते आहे हे अगरबत्तीचं स्टँड। हे बघा आता आपण काय करतो म्हणजे आपण दोनही वेळ देवघरामध्ये धूप अगरबत्ती लावतोच बरोबर, तर ती धूप अगरबत्तीची जी रक्षा आहे राख आहे तर ती इकडे तिकडे देवघरामध्ये पडते सांडते, की आपल्याला आता देवघर स्वच्छ करताना ते खराब होतं समजा, तर मग आपण जी धूप अगरबत्ती आहे तर ती यामध्ये लावायची आहे, यामध्ये ठेवायची आणि हे आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि हे पॅक करून टाकायचं। याची भीतीही नाही की खाली कपड्यावरती पडेल का इकडे तिकडे पडेल असं काही नाही, यामध्ये लावून द्यायची। यामधून धूर जो आहे तर तो खूप छान बाहेर निघतो आणि आपल्याला देवघरामध्ये हे ठेवायचं आहे। हे देखील खूप छान आहे आणि अगदी स्वस्त आहे, 100-150च्या आतले सगळे प्रोडक्ट्स आहेत ताईंनो, आवर्जून घ्या। हे बघा क्वालिटी भी खूप छान आहे, असं कोणतंच नाही आणि जोही प्रोडक्ट्स खराब निघाला तर ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगणारच आहे। जे चांगलं आहे त्याचा मी चांगलाच रिव्ह्यू देणार आहे आणि जे कोणतं मला जी वस्तू खराब लागली तर ते मी खराबच सांगणार आहे। माझ्याकडून कोणतीही कुठलीही फसवणूक जी आहे तर ती मी माझ्या युट्यूब परिवारातील कोणत्याच व्यक्तीची होऊन देणार नाही आणि इतरही कोणाचीही मी जिंदगीमध्ये ही फसवणूक जी आहे तर ती कधीच करणार नाही। हे बघू शकता असं आहे। तिसरं जे आहे तर तिसरं हे प्रोडक्ट्स आपलं, आता तुम्ही म्हणाल हे काय आहे, तर बऱ्याच जणांना माहित असेल माझ्या ताई मैत्रिणींना, परंतु काही जणींना माहित नसेल
असेल तर त्यासाठी सांगते, आता बरेचसे सण आलेले आहे आणि आपण पुरी बनवतो, सण असो किंवा नसो, जसं की आपल्या मुलांना खावी इसी वाटली घरामध्ये किंवा आपण करतोच ना, आपल्यालाही खावं वाटतं, मुलांचं फक्त नाव असतं परंतु आपणही करतो खातो। तर त्यासाठी आता आपण जर एकटा असलो तर आपल्याकडनं एक एक पुरी लाटायला आपल्याला वेळ जातो किंवा आपण वाटीनं बनवतो, कुणी ग्लासनं बनवतं, तर त्यासाठी तसं न करता हे जे आहे तर हे ते पुरीचं स्टँड आहे, साचा देखील तुम्ही याला म्हणू शकता, जे काय म्हणत असाल ते। तर हे जे आहे तर हा पुरीचा स्टँड साचा जो आहे तर तो मी बोलवलेला आहे। तर सोपा आपल्याला एक चपाती मोठी पोलपाटावरती लाटून घ्यायची आहे आणि त्या पोलपाटावरती आपल्याला फक्त हे जे आहे तर हे असं फिरवायचं आहे। मी आपल्या ब्लॉगच्या एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे तुमच्या बरोबर शेअर करेन, दाखवेन, पण आता फक्त मी तुम्हाला दाखवत आहे। हे मी खूप, कारण मी एकटे आहे घरामध्ये, सण वगैरे आले की माझी एकटीची खूप धावपळ होते आणि हाताखाली कुणी नसतं, मग अशा वेळी आपण मुलांनाही चपात्या लाटून दिल्या आणि त्यांना जर सांगितलं नुसतं बाबा प्रेस कर, तर मुलंही एखाद्या वेळेस आपल्याला मदत करू शकतात किंवा आपण आपल्या आहोंना जरी सांगितलं तरी ते देखील अगदी इझी करू शकतात, म्हणून मी हे जे आहे तर ते बोलवलेलं आहे। तर हे कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा। हेही तुम्हाला घ्यायचं असेल तर याचीही लिंक जी आहे तर ती मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे। तर चला, हे आहे आपलं तिसरं प्रोडक्ट आणि चौथं खासम खास। सण म्हटल्यानंतर आपल्या महिलांना, स्त्रियांना सर्वात हौस असते ती, जेवढी आपण घर स्वच्छ करतो, देवपूजा करतो, सर्व करतो, परंतु आपल्याला नटण्याची, सजण्याची आवड प्रत्येकांना असते आणि माझ्या मते ती असावी। आणि आपण कारण आयुष्य जे आहे तर ते एकदाच असतं, जेवढं आपल्याला आनंदाने जगता येईल तेवढं आनंदाने जगण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे आणि जे आहे त्यामध्ये आपल्याला समाधानी राहायचं आहे। आणि खरोखर जोही सण येईल त्या सणाला प्रत्येक स्त्रीला, अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत सर्वांना नटावंसं वाटत असतं। त्यासाठी आपण काही वस्तू ज्या आहेत तर त्या आपल्याला जे शक्य आहे, अगदी स्वस्त आहे, जे शक्य आहे ते घ्यायचं, जे नाही शक्य ते नाही घ्यायचं। तर मी जे कानातले आहे तर ते मी बोलवलेले आहे। हे कानातले जे आहेत तर हे 128 ला मी बोलवलेले आहे, मिशोवरून फ्री डिलिव्हरी आहे। तुम्हाला घ्यायची असेल तर याची ही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे आणि पूर्ण प्रोडक्टची किंमत जी आहे तर मी स्क्रीनवरती टॅप करेन, तुम्ही तिथेही बघू शकता। हे आता मी तुम्हाला एक एक करून कानातले दाखवते। 128 मध्ये हे 6 जोड मला आलेले आहेत। तर पहिले कानातल्याचा जोड हा असा आहे, बघू शकता, खूप छान आणि खूप मस्त आहे। हे बघा, हे पहिलं जे आहे हा असा एक जोड आहे। पूर्ण याची जी म्हणजे डिझाईन आहे ती पूर्ण वेगवेगळी आहे, क्वालिटी खूप छान आहे, हे बघू शकता। हे दुसरं आहे, हा एक 3 नंबरचा जोड आहे, हे बघू शकता। पूर्ण याची डिझाईन खूप वेगवेगळी आहे, तुम्हाला घ्यायचं असेल तर मी लिंक देईन, याची तुम्ही नक्की घेऊ शकता। हा चौथा जोड आहे आणि हा 5वा आहे, हे बघू शकता। आणि हा 6वा जोड आहे। तर मी हा फोडला होता कारण मी इंस्टावरती याचा व्हिडिओ शेअर केलेला आहे। तर हे बघू शकता, हा 6 नंबरचा जोड आहे। हे जे मी घातलेले आहे तर हे देखील आहे आणि हे तुम्ही घेऊ शकता, खूप स्वस्त आणि खूप मस्त आहे, क्वालिटी ही खूप छान आहे, एकदम काही याचा कलर वगैरे जात नाही। ज्यांना आवडले त्यांनी नक्की घ्या। तर असे 6 जोड जे आहेत तर ते मला 128 ला पडलेले आहेत। तर चला ताईंनो, आजचे एवढेच प्रोडक्ट्स होते, एवढेच बोलवले होते। नक्की अजून मी काही जर बोलवले तर नक्की मी तेही तुमच्या बरोबर शेअर करेन आणि तुम्हाला माझी खरेदी आवडली का, माझे प्रोडक्ट्स आवडले का नक्की सांगा। आणि याची जी लिंक आहे तर ती मी इंस्टाची आणि फेसबुकची लिंक जी आहे तर ती डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। तर तुम्ही तिथे जाऊनही मला आवर्जून सपोर्ट करा आणि ती लिंक फॉलो करा इंस्टाग्राम वरतीही। आणि तुम्हाला लवकरच आपण एक व्हॉट्सअप ग्रुप जो आहे तर तो देखील मी तयार करणार आहे माझ्या मित्रमैत्रिणींसाठी। तुम्हाला काही अडचण असेल, काही हे असेल, जेणेकरून आपलं तिथं बोलणं व्हावं किंवा आपण दर गुरुवारी म्हणा किंवा एखादा वार ठरवून आपण एका दिवशी असं पारायण वगैरे, आपण साखळी पारायण जे म्हणतो तर ते करू शकू। एक व्हॉट्सअप ग्रुप जो आहे तर तो नक्कीच आपण तयार करू। याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला सांगा, मी माझा व्हॉट्सअप नंबर शेअर करेन। तर
कसे वाटले तुम्हाला प्रोडक्ट्स नक्की सांगा आणि आवडले का आणि जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न करा आणि जाता जाता परत एकदा सांगेन की व्हिडिओला एक लाईक आवर्जून करत जावा। तर चला आजचा व्हिडिओ इथं। आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती, कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओ सोबत, छानशा माहिती सोबत। तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला ओम साईराम।